नमस्कार. मी ॲडव्होकेट विकास शिंदे. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण मागच्या 4-5 वर्षांपासून एक घोटाळा आत्ता झालेला आहे, मागच्या 3 वर्षांपूर्वी विनोद कुटे नावाच्या बदमाशने देशातील अनेक लोकांना चुना लावून करोड रुपये घेऊन तो दुबईला पळालेला आहे. VIPS नावाच्या कंपनीच्या माध्यमातून लोकांना 2% 3%चं रिटर्नचं आमिष दाखवून त्याने लाखो लोकांना फसवणूक केलेली आहे. आणि हे जे पैसे आहेत ते हवालाच्या मार्फत त्याने वेगवेगळ्या माध्यमातून परदेशामध्ये घेऊन दुबईमध्ये सध्या तो ऐशोआरामात जगत आहे. 2020मध्ये ज्या वेळेला विनोद कुटेची माझी भेट झाली त्यावेळेसपासून आजपर्यंत आम्ही या संदर्भात लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न करतोय. आणि नुसतं जागृतच नाही तर सुरुवातीपासून आम्ही जागृत पण केलं आणि ज्या ज्या स्टेजेस येतील त्यानुसार लोकांना त्या संदर्भात सांगितलं पण की उद्या काय होणार आहे. आणि आपण आत्ता पाहतो की तशाच पद्धतीने ज्या पद्धतीने मी मागच्या 5 वर्षापासून आपल्याला सर्वांना सांगतोय त्याच पद्धतीनं घटना घडत चालल्या आहेत. आणि विनोद कुटेचं मागच्या 2 वर्षापासून विनोद कुटे हे सांगत होता की तुमचे पैसे 6 महिन्यात मिळतील, 3 महिन्यात मिळतील. आजची परिस्थिती अशी आहे की आजही तो तेच भाषा वापरतोय आणि तेच सांगतोय की लोकांना तुमचे पैसे देतील. महत्त्वाची अपडेट आपल्याला खूप दिवसांनंतर आपण या संदर्भात बोलतोय आणि त्यामुळे आपल्यापर्यंत वेळोवेळी जे अपडेट मी देत आलो आहे, कारण की खूप मोठ्या प्रमाणात हा फ्रॉड झालेला आहे. खूप मोठ्या प्रमाणात लोकांची फसवणूक झालेली आहे. केवळ महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल, तेलंगणा असेल, ओडिसा असेल, अशा देशातील अनेक 4 ते 5 राज्यांमध्ये हा फ्रॉड त्याने केलेला आहे. आणि त्यामुळे या फ्रॉडची व्याप्ती खूप मोठी आहे. यामध्ये सुरुवातीला ईडीला या संदर्भात माहिती मिळाली की अशा पद्धतीने कुठल्या तरी माध्यमातून मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार सुरू आहे आणि स्वतःहून ईडीनं मग यामध्ये चौकशी सुरुवात केली. आणि सुरुवातीला भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये ईडीने स्वतःहून FIR फाईल केला आणि बरेच दिवस लोकांची या संदर्भात जे गुंतवणूकदार आहेत त्यांची वाट पाहिली ईडीने की कुणीतरी येईल आणि मग त्यामध्ये साक्षीदार किंवा कंप्लेंट आपल्याला करता येईल. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ना कुणी स्वतःहून ईडीला अप्रोच झालं, ना कुणी आर्थिक गुन्हे शाखेकडं अप्रोच झालं. काही ठराविक लोकांनी 2-3 FIR महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी केल्या, परंतु म्हणावा तसा प्रतिसाद दुर्दैवानं या तपास यंत्रणांना मिळाला नाही. आणि म्हणूनच याच तपास यंत्रणांना, पोलीस यंत्रणांना आपण सहकार्य करण्याच्या उद्देशानं आणि ज्या लोकांची फसवणूक झाली आहे, गुंतवणूकदारांची फसवणूक अक्षरशः डोळ्यासमोर झालेली आहे, त्या लोकांना त्यांचे पैसे मिळाले पाहिजे आणि न्याय मिळाला पाहिजे या उद्देशाने आम्ही यामध्ये हस्तक्षेप केला. आपण मागच्या वर्षी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन जवळपास 60 ते 70 लोकांचे स्टेटमेंट आर्थिक गुन्हे शाखेकडे दिले. त्याचबरोबर ईडीकडे पण आपण स्वतःहून जाऊन अप्रोच होऊन त्यामध्ये पण आपण महत्त्वाच्या साक्षीदारांचे स्टेटमेंट आपण देण्यामध्ये ईडीला मदत केली. आणि त्यानंतर मग जवळपास 90 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीच्या माध्यमातून विनोद कुटे आणि त्याच्या जी काही साथीदार आहेत त्यांची जप्त केलेली आहे. आणि मला वाटतंय काही दिवसांपूर्वीच ईडीच्या विशेष न्यायालयामध्ये मुंबईतील ईडीनं चार्जशीट विनोद कुटे आणि त्याचे जे काही सहकारी आहेत, साथीदार आहेत, त्यांच्या विरोधात फाईल केलं होतं. त्याचबरोबर मी या संदर्भात लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करतोय आणि अवेअरनेस निर्माण केला किंवा मी काहीतरी असा माहितीचा व्हिडिओ बनवला तर त्याचा परिणाम संपूर्ण देशामध्ये होतोय. कारण की मी जरी मराठीत व्हिडिओ बनवत असलो तरी त्याचा हिंदी भाषिक जे लोक आहेत, म्हणजे हिंदी किंवा आंध्र प्रदेश, कर्नाटकचे किंवा गुजरातचे जे लोक असतील ते पण मराठी भाषेतून काय यांचं म्हणणं आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करतात. तिकडून पण मला कॉल नेहमी येत असतात. तर विनोद कुटेचं दुखणं हे आहे की जर मी काहीतरी अवेअरनेस निर्माण करण्याचा लोकांमध्ये प्रयत्न केला तर ते सगळं वातावरण म्हणजे लोक जागृत होतात आणि त्यामुळे मग विनोद कुटेला त्रास होतोय विकास शिंदेचा. आणि म्हणून विकास शिंदेला बेकायदेशीर काम करणारा व्यक्ती पण कायदेशीर मार्गाने विकास शिंदेला शांत करायचं आहे म्हणून सुरुवातीला त्यांनी मला नोटीस पाठवली मागच्या वर्षी. त्याचबरोबर दिल्लीतील सुप्रीम कोर्टच्या वकिलाच्या माध्यमातून त्यांनी माझ्या विरोधात 50 लाख रुपयाचा नुकसान भरपाईचा अब्रू नुकसानीचा दावा पुण्याच्या न्यायालयात दाखल केला. म्हणजे या ठिकाणी अब्रू नुकसानीचा दावा पण माझ्या विरोधात चालू होता
त्याचबरोबर ईडीची चार्जशीट पण ईडीच्या स्पेशल कोर्टामध्ये दाखल होती, परंतु या सगळ्या गोंधळामध्ये आम्हाला लवकर त्या कोर्टामध्ये जाऊन आमचं म्हणणं द्यायला 90 दिवसाचा कालावधी असतो, त्यामध्ये देता आलं नाही. थोडेफार 4-5 दिवस इकडे तिकडे झाले आणि त्यामध्ये जे काय दिल्लीहून विनोद खोटेचे वकील येत होते त्यांनी माननीय न्यायालयाला मिसगाईड करण्याचा प्रयत्न केला, आमच्या विरोधात जे नाही ते सांगण्याचा प्रयत्न केला एकतर्फी. आणि त्यामध्ये मग न्यायालयाला असं वाटलं की खरंच काहीतरी सिरियस मॅटर आहे आणि एका चांगल्या व्यक्तीची बदनामी कुणीतरी करतंय असं न्यायालयाचं प्रथमदर्शी असं मत झालं होतं. पण ज्या वेळेला मी स्वतः न्यायालयामध्ये गेलो, आमची वकीलची टीम गेली आणि आम्ही ज्या वेळेला न्यायालयाला ईडीचं एवढं मोठं चार्जशीट ज्यावेळेला माननीय न्यायाधीशांना दाखवलं, त्यांना त्या संदर्भात माहिती दिली, कारण की विनोद खुटे ज्या वेळेला कोर्टासमोर आला होता त्यामध्ये त्यांनी सगळ्या गोष्टी लपवल्या होत्या. त्यांनी त्याच्या विरोधात FIR आहे किंवा त्याचा जो पत्ता आहे, पुण्यामधला जो पत्ता त्यांनी दिलेला आहे, तो पत्त्याचे जे फ्लॅट आहे तो ईडीने जप्त केलेला असताना पण त्यांनी तो त्याचा रेसिडेन्शियल ॲड्रेस म्हणून दिला होता. ही बाब आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्याचबरोबर चार्जशीट कशा कशा पद्धतीने यांनी फ्रॉड केला, कशा पद्धतीने आम्ही या संदर्भात कायदेशीर तपास यंत्रणांना आम्ही सहकार्य करण्याचा प्रयत्न लोकांच्या माध्यमातून करतो हे सगळं सांगितलं. आणि मग त्यावेळेला न्यायाधीशांच्या लक्षात आलं की अरे बापरे, खूप काहीतरी आपल्याकडून म्हणजे मिसगाईड आपल्याला करण्यात आले. आणि मग त्यांनी पण या संदर्भात खंत व्यक्त केली आणि आम्हाला धन्यवाद दिले की बाबा बरं झालं तुम्ही लवकर आले, बरं झालं तुम्ही आले, तुम्ही मला सगळं सांगितलं. आणि मग विनोद खुटेच्या वकील आणि जे काही ते दिल्लीवर आले होते त्यांना न्यायालयाने अक्षरशः झापलं की अशा पद्धतीने तुम्ही इतकं सगळं तुमच्या विरोधात ईडीने तपास केला आहे, सगळ्या ठिकाणी FIR दाखल, तुमचा क्लायंट अक्षरशः दुबईला पळून गेलेला आहे, एवढं असताना तुम्ही अशा कोणत्या पद्धतीने तुम्ही असे येत आहे. त्यावेळेला अक्षरशः विनोद खुटेच्या वकिलांनी न्यायालयाला हे सांगितलं की आय एम शॉक्ड, म्हणजे मला धक्का बसला असं वकील सांगतात. कारण की त्या वकिलांना स्वतःच माहीत नव्हतं की विनोद खुटे विरोधात FIR आहे, विनोद खुटे पळून गेलेला आहे, विनोद खुटे विरुद्ध चार्जशीट फाईल आहे, त्याचं कुठलीही माहिती स्वतः त्या वकिलाला नव्हती. आणि त्यामुळं मग ती माझ्या विरोधात जी काही दावा त्यांनी दाखल केला 50 लाखाचा, तो दावा सध्या पेंडिंग आहे, दुर्लक्षित आहे. त्याकडे माननीय न्यायालयाने विशेष असं लक्ष दिलं नाही. तारखा त्याला पडत आहेत, त्या संदर्भात काही होणार नाही हे कुणी पण सांगतंय की अशा पद्धतीनं जे बदमाश लोक आहेत, ज्यांनी लोकांचे करोड रुपयाला फसवणूक केलेली, त्यांनी कुठल्या तोंडाने या ठिकाणी येऊन कोर्टामध्ये दावा दाखल करावा आणि आमच्या आबरू नुकसानीचं सांगावं. कारण की मला माहिती आहे की ज्या वेळेला ही सगळी चर्चा कोर्टामध्ये ज्यावेळेस आर्ग्युमेंट चालू होतं त्यावेळेला माननीय न्यायाधीशांनी सांगितलं की तुम्ही एखादा व्हिडिओ त्यांचा दाखवा, ॲडव्होकेट विकास शिंदेचा, की त्यांनी त्यामध्ये ती बदनामी केलेली. आणि ज्या वेळेला न्यायालयामध्ये तो व्हिडिओ माझा लॅपटॉपवरती लावण्यात आला त्यावेळेला त्या व्हिडिओमध्ये कुठंही विनोद खुटेची बदनामीचा कुठलाही प्रकार नव्हता. त्यात क्लिअर कट असं होतं की लोकांनी समोर आलं पाहिजे, लोकांनी तपास यंत्रणांना सहकार्य केलं पाहिजे, अशा पद्धतीचं माझं आव्हान होतं. त्यामुळे न्यायाधीशांनी सांगितलं की ठीक आहे, मला समजलं, ते स्वतः वकील आहेत, त्यांना कळतं कुठल्या पद्धतीनं बोलायचं, कुठल्या पद्धतीनं किती पद्धतीने बोलायचं हे सगळं त्यांना कळतं, त्यामुळं तुम्ही मला काय पुढचं सांगू नका. आणि मग कोर्टाने ते सगळं मॅटर तहकूब केलेलं आहे, जुलैमधली तारीख त्याला पडलेली आहे, त्यामुळं तो विषय नाही. मुद्दा आपल्याला सांगण्याचा हा आहे की आपल्यासाठी आपल्यामध्ये अवेअरनेस निर्माण व्हावा, आपले फसवणूक झालेल्या लोकांना पैसे मिळावेत, हा उदात्त हेतूने आम्ही सगळं करतोय. मुद्दा आजचा हा व्हिडिओ बनवण्याचा आपला हा आहे की अत्यंत महत्त्वाची घडामोड ज्या या सगळ्या प्रकारामध्ये घडणं अपेक्षित होतं ती घडलेली आहे आणि म्हणूनच ती आपल्यापर्यंत पोहोचवणं मला वाटतं अत्यंत गरजेचं आहे. आपण मागच्या वर्षी प्रेस कॉन्फरन्स पुण्यामध्ये घेतली होती आणि त्यानंतर आपण जवळपास 60 ते 70 लोकांचे स्टेटमेंट पुण्यातील आर्थिक गुन्हे शाखेकडे दिले होते. त्याचबरोबर ईडीकडे पण आपण महत्त्वाचे काही साक्षीदार त्यातील आपण दिले होते आणि त्याच साक्षीदारांच्या आपण जे साक्षीदार दिले होते त्या साक्षीदारांच्या भरोशावर त्या साक्षीदारांचे महत्त्वाचे साक्षीदार गृहीत धरून त्यांच्या आधारावर ईडीने चार्जशीट मागच्या वर्षी माननीय न्यायालयात फाईल केली होती. त्या संदर्भातल्या हिअरिंग होत होत्या आणि नुकतंच परवाच्याच 8 तारखेला विशेष न्यायालय माननीय ईडीचं जे मुंबईचं आहे त्यांनी यामध्ये महत्त्वाची ऑर्डर केलेली आहे आणि सांगितलं आहे की या जे तपास ईडीने केलेला आहे त्या तपासामध्ये आम्हाला प्रथमदर्शी विनोद खुटे जो आहे किंवा त्याचे जे साथीदार आहेत यामध्ये दोषी आढळत आहेत. मनी लॉन्ड्रिंगचा जो प्रकार आहे तो अत्यंत गंभीर आहे आणि त्यामध्ये समाजाचं आर्थिक नुकसान होतं, त्याचबरोबर देशाच्या
आर्थिक जी काही एकाग्रता आहे त्याला पण नुकसान पोहोचतं आणि म्हणून हा गंभीर प्रकार आहे मनी लॉन्ड्रिंगचा, जो विनोद कुटे आणि त्याच्या सहकार्याने केलेला असं माननीय न्यायालयाने प्रथमदर्शी ग्राह्य धरलेलं आहे. आणि इथून पुढे या संदर्भात केस माननीय उच्च न्यायालयात चालवण्यास कुठलीही हरकत नाही. आणि या आरोपी जे आहेत विनोद कुटे आणि त्याचे बाकीचे जे साथीदार आहेत यांना प्रथमदर्शी आरोपी गृहीत धरून माननीय न्यायालयाने यांच्या विरोधात इश्यू प्रोसीजची ऑर्डर केलेली आहे. त्याचबरोबर यांना 12 जून 2026 रोजी माननीय न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत. ही VIPS ग्रुप ऑफ कंपनीच्या फसवणूक झालेली जी लोक आहेत या सर्व गुंतवणूकदारांसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. माझ्यासाठी पण महत्त्वाची गोष्ट आहे, कारण की माझे जरी पैसे नसले तरी पण आपल्यासाठी, आपल्या सर्वांसाठी म्हणून आपण हे सगळा लढा लढतोय. आणि म्हणूनच हे जे काही न्यायालयाने आदेश दिलेला तो अत्यंत महत्त्वाचा आहे. या प्रकारामध्ये आम्ही 90 कोटी रुपये जे काही ईडीने जप्त केलेले आहेत त्या संदर्भात पण काही गुंतवणूकदार जे आमच्याकडे आहेत त्यांचे आपण पैसे परत मिळण्यासाठीचे अर्ज आपण माननीय न्यायालयात आधी अगोदरच दाखल केलेले आहेत. अजून पण जे काही आपले 50-60 लोक आहेत त्यांचे पण आपण अर्ज लवकरच या न्यायालयात दाखल करू. म्हणजे जे काही 90 कोटी रुपये आपल्याला जे अगोदर मी जशा पद्धतीने सांगितलेलं आहे, वेळोवेळी सांगितलं, आपल्याला अवेअरनेस केलेलं आहे आणि त्यानुसार घटना सगळ्या घडतात. कारण की आम्ही वकिली क्षेत्रामध्ये अनेक वर्षांपासून काम करतोय आणि त्यामुळं आरोपींची मोडस ऑपरेंडी काय असते, आरोपी कशा पद्धतीने काम करतात किंवा न्यायालयाची प्रक्रिया काय असतात या संदर्भात चांगली माहिती असल्यामुळे आम्ही आपल्यापर्यंत हे वेळोवेळी योग्य पद्धतीने पोहोचवतोय. आणि म्हणूनच आमच्याकडे जे काही लोक आहेत त्यांच्या लोकांचे आम्ही अर्ज दाखल केलेले आहेत. अजून काही अर्ज आम्ही दाखल करतोय आणि आज ना उद्या जे काही आपले पैसे गेलेले आहेत या 90 कोटी रुपयामधून आपल्याला हे पैसे मिळणार आहेत. आपल्याला मी मागच्या अनेक वर्षांपासून सांगतोय की पैसे मिळण्याचा एकमेव मार्ग हा न्यायालय आहे. विनोद कुटे तुम्हाला कुठलेही पैसे देऊ शकत नाही. याचं कारण असं आहे की ज्या दिवशी ईडीची धाड पडली त्या दिवशी विनोद कुटेने दुबईमध्ये बसून जो काही त्याला डेटा कम्प्युटरला होता तुमच्या नावांचा, तुमच्या अमाऊंटचा, तो एका मिनिटामध्ये क्लिक करून डिलीट केलेला आहे. त्यामुळे विनोद कुटेकडं तुमच्या कुठल्याही नावाची नोंद नाही, त्याला काही तुमचं घेणं देणं नाही. आज जरी त्यांनी पैसे द्यायचं ठरवलं तरी पैसे द्यायला तुमचे पैसे त्याच्याकडे आहेत किती, तुम्हाला दिलेत किती, यात कुठलाही डेटा नाही आहे. त्यामुळे विनोद कुटेची जागा ही जेलमध्ये आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये मी तुम्हाला आपण सांगतोय की विनोद कुटे आणि त्याचे साथीदार जे दुबईमध्ये लपून बसलेले आहेत, जे पळून गेलेले आहेत, ते भारतातील जेलमध्ये लवकरच असतील. कायद्याला किंवा सत्याच्या लढाईला वेळ लागत असतो, न्यायालयातील प्रक्रियेला वेळ लागतो, पण आपल्याकडे म्हणतात ना, देर आहे दुरुस्त आहे. तसं विनोद कुटेला जरी वाटत असेल मी खूप शहाणा आहे, मी दुबईमध्ये जाऊन लपलोय आणि माझ्याकडे सुप्रीम कोर्टाचे वकील आहेत आणि मी सगळ्यांना मॅनेज करल, पण असं काही होणार नाही. न्यायालयापुढं एक ना एक दिवस विनोद कुटेला यावं लागेल. भारताच्या जेलमध्ये विनोद कुटे लवकरच असेल, एवढंच मी आपल्याला सांगतोय. आणि न्यायालयानं हे जे ऑर्डर करत असताना हे स्पष्टपणे सांगितले आहे विनोद कुटेचा रोल काय आहे. विनोद कुटे हा आर्किटेक्ट म्हणलंय न्यायालयाने, आर्किटेक्ट अँड मास्टर माइंड ऑफ ऑफेन्स मनी लॉन्ड्रिंग, म्हणजे हा मास्टर माइंड म्हणलंय विनोद कुटेला. आणि हा मला सांगतो की आपण हे जी बदनामी करतो, म्हणजे ईडी म्हणते मास्टर माइंड आहे, आर्किटेक्ट आहे, न्यायालय पण मान्य करते की हा मास्टर माइंड आहे विनोद कुटे या सगळ्याचा. मास्टर माइंडचा अर्थ आपल्याला सगळ्यांना चांगला माहिती आहे. आर्किटेक्ट आहे म्हणजे हा गुन्हा करण्यासाठी जे काय सगळं जाळं तयार करण्यात आलं ते सगळं विनोद कुटे हा त्याचा मास्टर माइंड आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे अकाउंट काढणं, अक्षरशः हजाराने अकाउंट काढलेत. म्हणजे तुम्ही ज्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर केलेत त्याच्यापेक्षा वेगळे अकाउंट काढून ते पैसे ट्रान्सफर करून ते विड्रॉ करण्याचा अत्यंत मोठा प्रयत्न विनोद कुटेने अत्यंत शिताफीने केलेला आहे. आणि त्यामुळं आता या केसमध्ये 12 जूनला त्याला हजर होण्याचे आदेश झालेले आहेत. जर तो 12 जूनला हजर झाला नाही तर त्या विरोधात वॉरंट निघेल. वॉरंट निघाल्यानंतर मग तरी पण तो हजर झाला नाही तर त्याला रेड कॉर्नरची नोटीस निघेल, आंतरराष्ट्रीय वॉरंट म्हणतात त्याला. आणि मग त्यानंतर मग भारत सरकार त्याला आज ना उद्या कधी ना कधी दुबईमधून भारतात खेचून आणेल आणि हा विनोद कुटे भारतातील जेलमध्ये असेल, एवढंच मी आपल्याला सांगतो. याबरोबर मला या माध्यमातून आपल्याला पुन्हा आवाहन करायचं आहे. अनेक आमचे जे गुंतवणूकदार आहेत त्यांची खरं तर मला करावी वाटते, कारण की यांना पैसे तर पाहिजेत परंतु मग
समोरच्याचं काय होतं ते बघायचं आणि त्यानंतर मग आपण ठरवायचं की आपण काय करायचं. तोपर्यंत आपण अशी बघायची भूमिका घ्यायचं काम चाललेलं आहे. अनेक गुंतवणूकदार आहेत, अनेकांना पैसे पाहिजेत, पण आम्हाला काही न करता पैसे मिळावेत अशी अपेक्षा या लोकांची आहे, अत्यंत चुकीची आहे. माझं परत एकदा आपल्याला आवाहन आहे, विनंती आहे की आमच्या आवाहनानंतर, आमच्या प्रेस कॉन्फरन्सनंतर अनेक लोक आली आणि त्यामुळे ईडीची चार्जशीट फाईल झाली. लक्षात घ्या, आता ईडीची चार्जशीट पण फाईल होऊ शकत नव्हती. ईडी चार्जशीट त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने फाईल झाली. आर्थिक गुन्हे शाखेची चार्जशीट अजून फाईल व्हायची पुण्याची, ती पण फाईल होईल, त्यामध्ये पण आपण साक्षीदार दिलेले आहेत. माझी या निमित्ताने आपल्याला आव्हान आहे पुन्हा एकदा की आपण मोठ्या संख्येनं परत आमच्याकडे या किंवा आर्थिक गुन्हे शाखेकडे जा किंवा ईडीकडे परत जा आणि आपले जे काय पैसे आहेत, आपले जे काय फसवणूक झालेली त्या संदर्भात स्टेटमेंट द्या. आमची काय मदत लागली तर आम्हाला सांगा. कोर्टात या, न्यायालयात या, पोलिसांकडे या, ईडीकडे या आणि या सगळ्या यंत्रणा जे काय आहेत, न्यायव्यवस्था जी आहे, यांना सहकार्य करा. कारण की असे जे बदमाश आहेत त्या बदमाशांना वेळच्या वेळेला शिक्षा होणं अत्यंत गरजेचं असतं आहे. आणि म्हणून माझी पुन्हा विनंती आपल्याला की आपण सर्वांनी पुढं या, समोर या. 90 कोटी रुपये जे जप्त आहेत त्या 90 कोटीमधून आपल्याला हे पैसे आपलेच आहेत, ते आपल्याला 100% मिळतील. दुसरा कुठलाही मार्ग पैसे मिळण्याचा नाही. मी आपल्याला हे पुन्हा एकदा स्पष्ट करून सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.